नमस्कार मित्रांनो, MNO मराठी नर्सिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. जे आपण लास्ट क्लासेसमध्ये DHS 2021 आपण काय करतो, इथे PYQ अनालिसिस करत होतो. जे लास्ट 3 एपिसोड होते त्याच्यामध्ये आपण 30 पर्यंत MCQ कव्हर केलेले. जे रिमेनिंग 10 MCQ आपण आज सॉल्व्ह करणार आहोत. ओके, बघा काय DHS 2021 स्टाफ नर्स PYQ अनालिसिस आपण करणार आहे. एपिसोड नंबर किती असणार आहे? आपला 4था असणार आहे. हे शेवटचा आहे बरं का. आपला नर्सिंग क्वेश्चन इथे संपलेला आहे. ओके, हे झालं. त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, त्याच्यानंतर आपण नॉर्सेट सिरीज सुरू करणार आहे, ज्यामध्ये आपण नॉर्सेट पहिला ते 10 पर्यंत जेवढं पण एक्झाम झालेलं आहे, ओके, जे सगळं आपण PYQ अनालिसिस आपण करणार आहे. ओके, चला मग आजचं काय टॉपिक आपलं DHS 2021 PYQ लास्ट एपिसोड आपलं असणार आहे. ओके, चला मग आपण टाइम न घालता आपल्याला पुढे जायचं. त्याच्यानंतर ओके, उद्या आपलं इंटरनॅशनल नर्सेस डे. ओके, सर्वांना खूप खूप शुभेच्छा. बघा आपली थीम लक्षात ठेवा, काय, अवर नर्सेस अवर फ्युचर. ओके, एम्पॉवर नर्सेस सेव्ह लाईव्स. ओके, ही थीम आहे. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे 2026 म्हटलं आहे. ओके, चला मग आता नेक्स्ट एक राहिलं का. चला काय करायचं तुम्हाला, व्हिडिओला लाईक करायचं आणि कॉमेंटमध्ये बिंदासपणे फीडबॅक द्या, म्हणजे आम्हाला पण मोटिवेशन भेटेल. ओके, चला हे झालं. त्यानंतर काही क्वेरी असेल तर तुम्ही विचारू शकता. आणि जे तुमचं मित्रमैत्रिणी कोणी पण असतो नर्सिंग रिलेटेड, BH नर्सिंग, डिप्लोमा नर्सिंग, JNM आणि जे त्यांनी कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तयारी करत असेल तर त्यांना पण आपल्या चॅनलचं लिंक शेअर करत जावा आणि त्यांना सांगा बाबा सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ओके, चला हे झालं आपलं सगळं. मग आपलं मेन काय फोकस काय कशावरती असणार आहे, आपलं MCQ वरती आणि आपलं स्टडीवरती. चला बघू, आपण सुरुवात करणार आहे आपलं DHS 2021 मधलं शेवटचा एपिसोड. बघा पहिली क्वेश्चन म्हणजे 31वा क्वेश्चन काय म्हणणार आपल्याला. मला वाटतं मी लास्ट एपिसोडमध्ये ह्याची उत्तर तुम्हाला मागितलं होतं. बघा कोणाकोणाचं उत्तर बरोबर असणार आहे. पहिले क्वेश्चन काय म्हणते, रेस्पिरेटरी रेट फॉर अ इन्फंट. बघा कशाची विचारते ह्यांनी, रेस्पिरेशन रेट फॉर अ इन्फंट 2 month to 12 month इज अ अबनॉर्मल फेन. बघा इन्फंट म्हणजे सर्वांना माहिती आहे. ओके, इन्फंट मध्ये 0 to 1 year मधला. ओके, 0 to 1 year हे झालं. ज्याच्यामध्ये 2 month to 12 म्हणजे 2 ते 12 महिन्यामध्ये कुठली जे रेस्पिरेशन रेट आहे, ओके, जे अबनॉर्मल असणार आहे असं विचारायला. बघा रेस्पिरेशन रेट नॉर्मल किती असतो, जे आपल्याला माहिती असायला पाहिजे. रेस्पिरेशन रेट, बघा रेट म्हणजे काय असतं. रेट म्हणजे नंबर ऑफ रेस्पिरेशन इन मिनिट नको 1 minute लिहू. ओके, 1 minute, एका मिनिटमध्ये किती रेस्पिरेशन करणार आहे. ओके, नंबर ऑफ रेस्पिरेशन, ह्याला आपण काय रेट म्हणजे असं येतो. ओके, रेस्पिरेशन रेट. ओके, मला वाटतं तुमच्या लक्षात आला असेल. बघा ॲट द बर्थ किती असणार आहे, ॲट बर्थ किती असणार आहे. ओके, मला वाटते राहू दे, ॲट बर्थ. ओके, ॲट बर्थ किती असणार आहे, आपण 30 to 60. ओके, मी फक्त BM लिहितो बरं का, ब्रीथ पर मिनिट. ओके, ब्रीथ पर मिनिट. ओके, एव्हरेज पकडलं गेलं तर इथे असणार आहे 35. हे झालं ॲट बर्थ. त्याच्यानंतर इन्फंटमध्ये, ओके, ओके, इथे असणार आहे किती, 20 ते 40 बीट पर मिनिट. एव्हरेज बघायला गेलं तर इथे असणार आहे 30. ओके, ॲट बर्थ इन्फंट झालं. इन्फंट झाल्यानंतर आपलं अडल्टमध्ये, ओके, अडल्टमध्ये 16. ओके, हे आपण 16 म्हणजे असं लाईट इथे 16 ते, ओके, 12 ते 20 बीट पर मिनिट, इथे 16 लिहू. ओके, त्याच्यानंतर अडल्ट झालं. आता ओल्ड एजमध्ये कसं असणार आहे, 10 ते 24 बरं का, आणि इथं पण किती 16. लक्षात येते का. ॲट द बर्थ किती, 30 ते 60 बीट पर मिनिट. इन्फंटमध्ये 20 ते 40 बीट पर मिनिट आणि अडल्टमध्ये 12 ते 20 बीट पर मिनिट. ओल्ड एजमध्ये 10 ते 24 ब्रीथ पर मिनिट बरं का, कारण आपण इथे रेस्पिरेशन बघतो. ओके, बीट कधी येणार, जे पल्स आपण चेक करतो. ओके, त्याच्यामध्ये येणार आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय हे पण लक्षात असायला पाहिजे. ओके, त्याच्यामध्ये जास्त असलं तर ओके आपण टेकिपनिया. ओके, टेकिपनिया म्हणतो. टेकिपनिया कधी म्हणणार आहे, जे ब्रीथ 24 पेक्षा जास्त असायला पाहिजे एका मिनिटामध्ये, ज्यावेळी आपण टेकिपनिया म्हणतो. अजून टेकिपनियाचं ऑपोजिट काय, ब्रॅडिपनिया म्हणजे काय, किती कमी असायला पाहिजे, लेस दॅन 10 ब्रीथ पर मिनिट, एवढा कमी असायला पाहिजे. अजून एक येते अपनिया म्हणजे काय, ए म्हणजे काय, अब्सेन्स म्हणजे इथे काहीच नाही भेटणार आपल्याला, हे पण लक्षात असू द्या. अजून काही डिसअपनिया, हे खूप वेळ विचारलेलं आहे, डिफिकल्टी इन ब्रीथिंग. ओके, हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, चला आपलं क्वेश्चन काय म्हटलं आहे, रेस्पिरेशन रेट फॉर द इन्फंटमध्ये विचारलेलं आहे 2 to 12 month मध्ये कुठली जे अबनॉर्मल असणार आहे. ओके, बघा इकडे बघायला गेलं तर बघा पहिली ऑप्शन मध्ये दिले 80 पर मिनिट, 40 पर मिनिट, 20 पर मिनिट, 10 पर मिनिट. ओके, बघा ह्याच्यामध्ये आपल्याला पहिलं काय करू, आपण जे नॉर्मल आहे जे काढून टाकूया. बघा इन्फंट मध्ये किती, 20 ते 40. ओके, हे पण गेलं. ओके,
मग राहिलं कुठलं 80 पर मिनिट आणि 10 पर मिनिट बरं का. आता अबनॉर्मल कुठे असणार आहे. ओके, आता बघायला गेलं तर कुठे ऑप्शन ए मध्ये पण कमी वाटते आपल्याला, ऑप्शन डी मध्ये पण कमी वाटते. पण मॅक्झिमम ज्यावेळी आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतो पीओकी वगैरे आपण तुम्ही बघता, ओके, ज्यावेळी असलं क्वेश्चन खूप वेळा आलेले, नॉर्शेट मध्ये पण आलेले, ओके, आणि डीएमआर मध्ये पण रिसेंटली आलेले. ओके, चला याच्यामध्ये जे आपल्याला अबनॉर्मल कुठले म्हणायचे, 10 पण अबनॉर्मल आहे पण आणि 80 पण अबनॉर्मल आहे, पण तुम्हाला दोन्हीमध्ये कुठली जे जास्त वाटते. ओके, आता बघा आपलं एक लाईन मारूया आपण असं. ओके, हे समजण्यासाठी आहे बरं का. हे झालं, हे आपण बघूया 0. ओके, इथे 10, इथे 20, ओके, 30, इथे 40, 50, ओके, 50, 60, 70, ओके, इथे असणार 80. आपलं नॉर्मल किती आहे 20 ते 40. ओके, 20 ते 40. आता बघा 80 इथं आहे. ओके, 80 इथं आहे. ओके, आणि 10 इथे आहे. मग तुम्हाला अबनॉर्मल एकदम सिरियस अबनॉर्मल कुठली वाटते बघा. हे नॉर्मलच्या नियर आहे आणि इकडे खूप लांब आहे, म्हणजे काय हे खूप अबनॉर्मल झालं. मग आपलं अकॉर्डिंग टू DHSचा आन्सर प्रमाणे आपलं उत्तर कुठली, ऑप्शन ए, म्हणजे 80 पर मिनिट आहे. 80 ब्रीथ पर मिनिट हे काय असणार आहे, एकदम अबनॉर्मल असणार आहे. कधी 2 महिने ते 12 महिन्यामध्ये. मग तुम्हाला काय इथं निमोनिया वगैरे डायग्नोस करावं लागते. ओके, चला मग आपली पहिली ऑप्शन इथे काय असणार आहे, एकदम उत्तर बरोबर असणार आहे. ओके, चला आपण काय आता नेक्स्ट टाइमच्याकडे आपण जाणार आहे. ओके, लॉंग फॉर्म ऑफ बघा कशाचे लॉंग फॉर्म विचारता यांनी, BCC. ओके, इन कम्युनिकेशन इज. बघा BCC कुठे मध्ये, कम्युनिकेशन मध्ये. BCCचा लॉंग फॉर्म काय असणार आहे, बेसिक कॉन्सेप्ट इन कम्युनिकेशन, बेसिक कम्युनिकेशन विथ केअर, बिहेवियरल चेंज कम्युनिकेशन. हे काय, ब्रॉदरली कम्युनिकेशन केअर. काय असणार याचं उत्तर बघा. BCC म्हणजे काय, BCC आहे नाही बरं का. BCC काय, बिहेवियरल चेंज कम्युनिकेशन. बिहेवियरल चेंज कम्युनिकेशन. इथे काय चेंज करणार आहे आपण, कम्युनिकेशन इथे चेंज करणार आहे. ओके, कम्युनिकेशन. ओके, कम्युनिकेशन याच्यामध्ये काय, एक कम्युनिकेशनची स्ट्रॅटर्जी आहे. काय म्हणू शकतो आपण, शॉर्ट मध्ये लिहितो मी, कम्युनिकेशनचं एक काय, ही स्ट्रॅटर्जी. ओके, स्ट्रॅटर्जी. ओके, ह्याच्यामध्ये आपण कुठे यूज करणार आहे, यूज्ड इन हेल्थ एज्युकेशन मध्ये. यूज्ड इन हेल्थ एज्युकेशन वगैरे देताना आपण ही कम्युनिकेशन मेथड यूज करणार आहे. ओके, एज्युकेशन म्हणा आणि पब्लिक हेल्थ मध्ये. ओके, कशासाठी यूज करणार, टू एनकरेज जे आपल्याला काही गोष्टी असं असतात, हा बाबा तुम्हाला हँड वॉशिंग बद्दल आपण माहिती देणार आहे आणि अजून काय फॅमिली प्लॅनिंग मध्ये साठी आपण एज्युकेशन देणार आहे, ज्यावेळी आपल्याला हे मदत करतं बरं का. हे झालं टू एनकरेज, कशासाठी एनकरेज करायचं आहे. ओके, पॉझिटिव्ह चेंजेस इन बिहेवियर मध्ये. ओके, तेवढी बस. ओके, एक्झाम्पल काय लिहून घ्या, इन केस ऑफ हँड वॉशिंग बद्दल सांगायचं आहे आणि तुम्हाला पॉझिटिव्ह चेंजेस त्यांच्यामध्ये आणायचे बिहेवियर मध्ये. हे झालं, आणि फॅमिली प्लॅनिंग. ओके, चला एवढं बस. चला आपलं उत्तर भेटले का, बेसिक कॉन्सेप्ट इन नर्सिंग कम्युनिकेशन नाही, बेसिक कम्युनिकेशन विथ केअर नाही, हे काय ब्रदरली कम्युनिकेशन केअर नाही. मग आपलं उत्तर कुठली, बिहेवियरल चेंज कम्युनिकेशन, म्हणजे आपलं तिसरी ऑप्शन इथे एकदम उत्तर बरोबर असणार आहे. ओके, चला मग आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. चला काय म्हणते बघा नेक्स्ट क्वेश्चन, इन अ सिव्हिअर हायपोथर्मिया न्यू बर्न टेम्परेचर इज अ लेस दॅन डॅश डॅश. बघा डिग्री सेल्सिअस मध्ये विचारलेलं आहे. ओके, चला मग यांनी काय म्हणताय, जे सिव्हिअर हायपोथर्मिया म्हणजे काय. ओके, बघा आपण बघायला गेलं तर जे पॅरेक्झिया टेम्परेचर आपल्या बॉडीमध्ये नॉर्मल किती असते. ओके, फॅरेनहाइट मध्ये बघायला गेलं तर 37 किंवा 98.6 37 डिग्री सेल्सिअस किंवा 98.6 ही काय आपल्या फॅरेनहाइट मध्ये वगैरे असते. हे झालं आपलं नॉर्मल बॉडी टेम्परेचर. आता समजा ही नॉर्मल बॉडी टेम्परेचर. ओके, जास्त झालं तर आपण काय म्हणतो, पॅरेक्झिया. आता कमी झालं तर आपण हायपोथर्मिया म्हणणार आहे. बघा एकच मिनिट मी काय करतो, एक चला पहिला आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह करूया, त्याच्यानंतर बघूया. बघा आपण काय म्हटलंय, हायपोथर्मिया बद्दल विचारलं त्यांनी. आता आपण बघूया टाइप्स ऑफ हायपोथर्मिया. मला वाटतं इथे आपल्याकडे स्लाइड आहे. ओके, हा चला आपण काय बघणार आहे इथे, टाइप्स ऑफ कुठली, हायपोथर्मिया. हायपोथर्मिया म्हणजे काय, इथं बॉडी टेम्परेचर कमी झालेला आहे. इन केस ऑफ वाटलं तर आपण काय म्हणणार आहे, पॅरेक्झिया आपण म्हणणार आहोत. ओके, बघा टाइप्स ऑफ हायपोथर्मिया किती येणार आहे, टोटल इथे 3 येणार आहे. ओके, 3 प्रकार. ओके, पहिला असणार आहे कुठली, माइल्ड. त्याच्यानंतर असणार आहे कुठली, मॉडरेट. ओके, त्याच्यानंतर कुठली असणार आहे, सिव्हिअर. ओके, लक्षात येते का. चला माइल्ड मध्ये किती असणार आहे, माइल्ड मध्ये असणार आहे 36. ओके, 36 to 36.4 डिग्री सेल्सिअस. ओके,
सॉरी हे पॉईंट इथे द्यायला पाहिजे होता. किती 36.4 डिग्री सेल्सिअस. किती 36 ते 36.4 डिग्री सेल्सिअस पर्यंत कशामध्ये असणार आहे ही टाईप ऑफ हायपोथर्मियामध्ये माइल्ड हायपोथर्मिया असणार आहे. ओके त्याच्यानंतर मॉडरेट. ओके मॉडरेट किती असणार आहे ही असणार आहे 32 ते 35.9 डिग्री सेल्सिअस. किती 32 to 35.9 डिग्री सेल्सिअस पर्यंत. ओके त्याच्यानंतर सिव्हिअर कधी असणार आहे लेस दॅन 32 डिग्री सेल्सिअस. ओके लक्षात येते का. बघा परत एकदा सांगतो आपण टाइप्स ऑफ हायपोथर्मिया बघतोय. हायपोथर्मिया म्हणजे ते बॉडी टेम्परेचर आहे आपलं नॉर्मल पेक्षा खाली जाणार आहे. ओके एवढं लक्षात आलं. बघा आता माइल्ड आहे थोडीच झालेलं आहे म्हणजे आपलं 37 डिग्री सेल्सिअस आपण नॉर्मल पकडलो बरं का. नॉर्मल किती आपण 37 डिग्री सेल्सिअस पकडलो समजा. आता त्याच्यापेक्षा कमी झाल्यावर बघा 36 to 36.4 पर्यंत गेलं तर आपण म्हणणार आहे माइल्ड. त्याच्यानंतर 32 ते ओके 32 टू म्हणजे 32 ते 35.9 या बीच मध्ये म्हणजे ह्याचा मध्ये सेंटर मध्ये म्हणजे ह्याचा अंडर मध्ये येत असेल तर आपण म्हणणार आहे मॉडरेट. आणि 32 पेक्षा कमी म्हणजे काय आपलं झालं 37 आणि 32 बघा याचा डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी इथे असेल मग आपण म्हणणार आहे इथं सिव्हिअर हायपोथर्मिया. ओके लक्षात येते का. चला इथे ऑलरेडी स्लाइड मध्ये कुठे हा इथे बघा माइल्ड हायपोथर्मिया बघा बिटवीन किती 36 ते 36.4. त्याच्यानंतर मॉडरेट मध्ये इथे बॉडी टेम्परेचर बघायचं बरं का आपल्याला हे बॉडी टेम्परेचर. ओके आणि 32 ते 35.9. त्याच्यानंतर शेवटला हे लक्षात ठेवायचे खूप वेळ विचारलेले. ओके सिव्हिअर हायपोथर्मिया 32 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी असणार आहे. ओके हे झालं. त्याच्यानंतर अजून काय सांगणार होतो मी तुम्हाला. ओके हा फीवरचं म्हणजे काय पॅरेक्झिया. आता पॅरेक्झिया इथे आपण लिहूया नॉर्मल. ओके हे नॉर्मल. त्याच्यानंतर वरती जास्त थोडी आपण वरती जाऊया. बघा हे झालं नॉर्मल. त्याच्यानंतर काय असणार आहे हायपर पॅरेक्झिया. चला वरनच लिहून घेऊया आपण. सॉरी कुठे गेला येत आहे बघा पॅरेक्झिया आपण बघणार आहे. ओके पॅरेक्झिया. ओके हे याच्यामध्ये रिलेटेड म्हणजे ह्याचं रिलेटेड आहे तुम्हाला लक्षात असण्यासाठी मी सांगाल बरं का. याच्यामध्ये लो पॅरेक्झिया. लो पॅरेक्झिया म्हणजे किती येणार डिग्री ह्याच्यामध्ये सांगतो बरं का फॅरेनहाइटमध्ये 99 ते 100 डिग्री 99 डिग्री सेल्सिअस नाही बरं का. हे काय पर्सेंटेजमध्ये पण हे असणार आहे फॅरेनहाइटमध्ये. हे झालं लो पॅरेक्झिया. त्याच्यानंतर मॉडरेट पॅरेक्झिया. ही मॉडरेट पॅरेक्झिया किती असणार आहे 100 ते 103 फॅरेनहाइट. ओके 103 फॅरेनहाइट हे झालं. त्याच्यानंतर हाय पॅरेक्झिया. हाय पॅरेक्झिया किती असणार आहे 103 ते 105 फॅरेनहाइट डिग्री फॅरेनहाइट. सॉरी हे फॅरेनहाइटमध्ये असतात. आणि त्याच्यानंतर लो झालं मॉडरेट झालं हाय झालं. त्याच्यानंतर असणार आहे हायपर. ओके हायपर पॅरेक्झिया. हायपर पॅरेक्झिया हे इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा. हे किती असणार आहे अबव 105 हे काय फॅरेनहाइटमध्ये. ओके हे इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा. हे झालं. त्याच्यानंतर आपण नॉर्मली बघितलो. ओके किती असणार आहे 98.6 का 7 हे असणार आहे 6. ओके एवढं असणार आहे नॉर्मल. हे पण तुम्हाला विचारू शकतात किंवा 37 डिग्री सेल्सिअस मध्ये हे तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण बघितलो का हायपोथर्मिया. याच हायपोथर्मिया आपण बघितलो. हायपोथर्मियामध्ये फॅरेनहाइटमध्ये बघायला गेलं तर जे 95 ओके 95 फॅरेनहाइट पेक्षा कमी असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे इथे हायपोथर्मिया म्हणणार आहे. ओके अजून एक मला वाटतं नॉर्सेट मध्ये विचारला असेल. ओके सब हायपोथर्मिया. ओके सब हायपोथर्मिया म्हणजे काय ही असणार आहे 95 ते किती 98 फॅरेनहाइट मध्ये. ओके हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. चला मग आपलं उत्तर आलं का. चला यांनी काय विचारलं होतं सिव्हिअर हायपोथर्मिया. सिव्हिअर हायपोथर्मिया कधी लेस दॅन 32 डिग्री सेल्सिअस असणार आहे. ओके 36 नाही 34 नाही 36.4 हे पण नाही. मग आपलं उत्तर असणार आहे तिसरी 32 पेक्षा ओके लेस दॅन 32 डिग्री सेल्सिअस असेल तर आपण काय म्हणणार आहे सिव्हिअर हायपोथर्मिया आपण म्हणणार आहोत. ओके मला वाटतं तुम्हाला क्लिअर झाला असेल इथे. आता आपण मारूया कल्टी नेक्स्ट ऑप्शन कडे. ऑप्शन नाही बरं का MCQ कडे. चला काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन. चला काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन. चला नर्व काय कुठली नर्व बघा नर्व रेस्पॉन्सिबल फॉर द हिअरिंग. जे तुम्ही ऐकते तुम्हाला. ओके आता मी जे बोलतो तुम्हाला ऐकू यायला हे सगळे कुठली नर्वची रेस्पॉन्सिबिलिटी आहे म्हणजे कुठली नर्वची काम आहे बघा. ऑप्शन काय दिले फेशियल नर्व आणि वेस्टिब्युलर आणि ऑप्टिक आणि दिलेले ट्रायजेमिनल. बघा आपलं क्रेनियलर्स बरं का. क्रेनियलर्स टोटल किती पेअर असतात हे असणार आहे 12 पेअर मध्ये. कुठले असणार आहे चला मी स्लाइड आणलो का. चला हे बघा 12 क्रेनियलर्स बघा कुठली याच्यामध्ये ऑल्फॅक्टरी आहे ऑप्टिक इकडं ऑप्टिक झालं. ओके ऑक्युलोमोटर ट्रोकोक्लिअर ट्रायजेमिनल ही सगळी काय हे आपलं 12 क्रेनियल नर्व्स आहेत. ओके
प्रत्येकाचं वेगळी वेगळी काय रिस्पॉन्सिबिलिटी किंवा त्याचं फंक्शन म्हणजे त्याचं काम आहे. ओके, बघा इथं आपण क्लिअरली याच्यामध्ये बघू शकता. बघा इथं नेम आणि नरो टाईप आणि फंक्शन. ओके, बघा पहिली कुठली आहे, ऑल्फॅक्टरी, ऑप्टिक, ऑक्लोमोटर, ट्रोक्लियर, ट्रायजेमिनल, अबडक्शन, स्पेशल, वेस्टिब्युलोक्लियर, ग्लोसोफरेंजियल, वेगस, ॲक्सेसरी आणि हायपोग्लोसल. असं आपल्याला 12 पेयर, 12 नाही बरं का, 12 पेयर इथं काय असणार आहे आपलं क्रेनियल नर्व्स असणार आहे. प्रत्येकाची वेगळी फंक्शन असणार आहे. मग बघा ह्यांनी विचारलं काय आपल्याला क्वेश्चन मध्ये, बघा फेशियल बद्दल विचारले. आता फेशियल, ओके, हे फेशियल काय करणार आहे, ही असणार आहे किती नंबरचं होतं, ही असणार आहे 7व्या नंबरचा क्रेनियल नर्व्स. हे काय करणार आहे, ही कंट्रोल द फेशियल मसल. इथे लिहितो बरं का, कंट्रोल फेशियल मसल, जे माझं फेसमध्ये जे मसल तुम्ही बघता. ओके, हे सगळं कशाची रेस्पॉन्सिबिलिटी आहे, ही असणार आहे फेशियल नर्वची. ओके, हे झालं. त्याच्यानंतर टेस्ट. ओके, टेस्ट सेन्सेशन, हा बाबा ही गोड आहे, तिखट आहे, आंबट आहे. ओके, ही सगळं ह्याचं काम आहे. ओके, त्याच्यानंतर काय, वेस्टिब्युलोक्लियर. ओके, ही किती नंबरचं असणार आहे, ही क्रेनियल नर्व असणार आहे 8 नंबरचं बरं का. त्याच्यामध्ये जे हेअरिंग आहे, जे तुम्ही ऐकताय किंवा मी ऐकतो. ओके, हे कुठली आहे, ही असणार आहे कोक्लियर. ओके, कोक्लियर पार्ट मधलं. ओके, कोक्लियर पार्ट हे झालं. त्याच्यानंतर हेच काय काम करतो, ही बॅलन्स पण करतो बरं का. हे झालं इम्पॉर्टंट आहे बरं का, हेअरिंग पण झालं. त्याच्यानंतर बॅलन्स. ओके, बॅलन्स अँड इक्विलिब्रियम. ओके, इक्विलिब्रियम. ओके, जे कुठली करणार आहे, ही करणार आहे वेस्टिब्युलर पार्ट मधलं. ओके, हे क्लिअर झालं. इथे वेस्टिब्युलर हे कुठली, आपलं क्रेनियल नर्व नंबर 8 मधलं. ओके, त्याच्यानंतर तिसरं असणार आहे काय, ऑप्टिक नर्व. ऑप्टिक नंबरचं काय नंबर, काय क्रेनियल नर्वचं, क्रेनियल नर्व्स मधले ही असणार आहे 2रा नंबर बरं का. याची काम काय, ही मेन जे तुम्ही दिसतंय. ओके, ते तुम्हाला स्लाइड दिसते किंवा क्वेश्चन दिसते, हे काय जे दिसते. ओके, विजन, ही असणार आहे ऑप्टिक नर्वचा रेस्पॉन्सिबिलिटी. त्याच्यानंतर असणार आहे ट्रायजेमिनल, ही किती नंबरचं आहे, ही असणार आहे 5 नंबरचं आहे. हे काय असणार आहे, त्याच्यामध्ये असणार आहे फेशियल सेन्सेशन. ओके, फेशियल सेन्सेशन, इथं टच केलंय. ओके, जे आपल्याला सेन्सेशन होणार आहे. ओके, फेशियल सेन्सेशन आणि अजून काही चिविंग मसल्स. ओके, मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल. बघा नर्व हेअरिंग, आता हेअरिंगचं लक्षात आलंय का, यस, ही असणार आहे आपलं कुठली, वेस्टिब्युलोक्लियर. फेशियलचं काय आपण जस्ट बघितलं, कंट्रोल द फेशियल मसल आणि टेस्ट हे नसणार आहे. ऑप्टिकचं विजन, ट्रायजेमिनलचं फेशियल सेन्सेशन आणि चेविंग मसल्स हे पण केलं. मग राहिलं उत्तर कुठले आपलं, ही असणार आहे वेस्टिब्युलोक्लियर. बघा इथे कुठे 8 नंबर. बघा वेस्टिब्युलोक्लियर हे काय सेन्सरी आहे, नर्व टाईप ए. याच्यामध्ये आपण हेअरिंग आणि बॅलन्स इथे याचं काम असणार आहे. ओके, चला अजून इथे पण दिलेले का, इथे एक्स्ट्रा काय दिले का. ओके, इथे पण हेअरिंग अँड बॅलन्स दिले. ओके, चला मग आपलं उत्तर कुठली, दुसरं ऑप्शन हे काय, बी, ही उत्तर आपलं बरोबर असणार आहे. कुठली, वेस्टिब्युलोक्लियर. ओके, काय पण म्हणू शकता. 8वा नंबर ही क्रेनियल नर्व्स रेस्पॉन्सिबल असणार आहे कशासाठी, हेअरिंगसाठी आणि बॅलन्ससाठी. ओके, चला मग आपलं उत्तर भेटलं. आता जाऊया आपण नेक्स्ट स्टेपकडे. चला काय म्हणते बघा नेक्स्ट क्वेश्चन. अपेंडिक्स इज सिच्युएटेड इन अ डॅश रिजन ऑफ द अबडोमिन. बघा अबडोमिन मध्ये कुठली जे रिजन मध्ये, ओके, अपेंडिक्स काय सिच्युएटेड आहे म्हणजे काय, म्हणजे गुगल मॅप मध्ये लोकेशन विचारते. हा बाबा लोकेशन एक्झॅक्ट कुठे आहे बाबा. ओके, मग याचं लोकेशन आपल्याला हुकून काढायचं कशाची, अपेंडिक्सचे. बघा कुठे, अम्बिलिकल पाशी आणि राईट इलियाक फोसा किंवा लेफ्ट इलियाक फोसा आणि हायपोगॅस्ट्रिक मध्ये. ओके, बघा ही अपेंडिक्स काय असते. ओके, अपेंडिक्स. ओके, हे काय अपेंडिक्स कसं असणार आहे, एकदम स्मॉल असणार आहे. ओके, स्मॉल कसं असणार आहे, नॅरो, एकदम छोटी नॅरो. आणि कसली, ही असणार आहे वार्म शेप कसं असणार आहे, ट्यूब. बघा ट्यूब म्हणजे लक्षात आलं कसं फील होणार आहे, ज्यावेळी तुम्ही अपेंडिक्स हातात पकडणार कसं फील होणार आपल्याला, फोलिज कॅथेटर सारखं. सॉरी, फोलिज, जे आपण फोलिज कॅथेटर टाकतो. ओके, युरिनेशन साठी जे तुम्ही पकडता. ओके, सेम ॲज इट इज तसंच फील होणार आहे काय, अपेंडिक्स. ओके, फोलिज कॅथेटर सारखं त्याचं सारखं दिसणार आहे बरं का. हे झालं. त्याच्यानंतर काय, कसे कुठे अटॅच असणार आहे, ही अटॅच असणार आहे. ओके, अटॅच्ड टू कुठली, सिकमला. सिकम कुठली आहे, ही पार्ट ऑफ लार्ज इंटेस्टाईनची पार्ट असणार आहे. ओके, तुम्हाला डायग्राम दाखवतो मी. इंटेस्टाईन. ओके, एवढं लक्षात झालं. मग आपल्याला मेन काय विचारलं होतं, लोकेशन. ओके, लोकेशन किंवा सिच्युएटेड कुठे आहे. ओके, कुठं असणार आहे, ही असणार आहे राईट साईडला बरं का, राईट साईडला असणार आहे. ओके, ते पण कुठल्या रिजन मध्ये, राईट साईडचं इलियाक रिजन मध्ये. ओके,
इलियाक म्हणतो बघा. ओके, इलियाक फोसामध्ये असणार आहे, पण ॲक्युरेट बघायला गेलं तर हे कुठली राईट इंग्वायनल. ओके, राईट इंग्वायनल रिजन आपण म्हणू शकतो, जे तो आपण डायग्राम मध्ये बघूया आणि फाइंड आउट करूया. चला अपेंडिक्स बद्दल आपण ओळखतोय बघा. इथे बघा जे ओके इथे कंटिन्यू झालं का. चला इकडे आपलं स्टमक वगैरे असणार आहे, इथनं जे कंटिन्यू होत आहे. ओके, हे काय असणार आहे, इथं आपलं स्मॉल इंटेस्टाईन असणार आहे. ओके, ज्याच्या नंतर इथे बघा, इथे तुम्हाला एक जंक्शन दिसतंय. ओके, इथे सीकम असणार आहे आणि इथं काय, इथं तुम्हाला अपेंडिक्स दिसायला. ओके बघा कसले आहे, एकदम नॅरो स्मॉल आहे आणि ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे, जे आपल्याला पॉलीज जे आपण टच करतो किंवा फील करतो जसं ते सेम आपल्याला इथे फील होणार आहे. ओके, एवढं लक्षात आलं. हे बघा लार्ज इंटेस्टाईन इकडे, इथे सीकम हे काय पार्ट ऑफ लार्ज इंटेस्टाईन आहे, इथे आपल्याला बघायला भेटणार आहे. ओके, लक्षात येते का. बघा राईट साईडला एकदम खाली. चला आपण कसं आयडेंटिफाय करणार, ही बघा जे आपलं अब्डोमिनलचं कसं डिसेक्शन केलेलं आहे. बघा जे एपिगॅस्ट्रिक रिजन झालं, त्याच्यानंतर राईट हायपोकॉन्ट्रिक, लेफ्ट हायपोकॉन्ट्रिक, त्याच्यानंतर अम्बिलिकल रिजन, त्याच्यानंतर राईट लंबार, अजून काय लेफ्ट लंबार, त्याच्यानंतर खाली हायपोगॅस्ट्रिक रिजन आणि राईट इलियाक आणि लेफ्ट इलियाक. बरं का. मग अपेंडिक्स कुठं असणार आहे, राईट साईडला असणार आहे. चला राईट साईडला या, कुठे, इकडे खाली तुम्हाला दिसणार आहे. ओके बघा कुठली, राईट इलियाक मध्ये काय काय दिसणार आहे, इथे तुम्हाला अपेंडिक्स आणि सीकम आपल्याला इथेच भेटते. ओके, राईट इलियाक मध्ये. चला मग आपलं उत्तर काय लिहायचं आपल्याला, राईट. चला राईट इलियाक फोसा ही आपलं एकदम उत्तर बरोबर असणार आहे. ओके, चला मग ऑप्शन मध्ये आपण जाऊया. अपेंडिक्स इज सिच्युएटेड इन कुठली, अम्बिलिकल मध्ये नाही. राईट इलियाक फोसा यस. लेफ्ट आहे का, बघा राईट आणि लेफ्ट मध्ये कन्फ्युजन व्हायचं, अपेंडिक्स राईटलाच असते. ओके, हायपोगॅस्ट्रिक मध्ये आहे का, नाही. मग आपले उत्तर कुठली, राईट इलियाक फोसा ही आपलं एकदम उत्तर बरोबर असणार आहे. ओके, अपेंडिक्स कुठे सिच्युएटेड आहे. ओके, चला मला वाटते ह्याचं पण उत्तर आपल्याला भेटलं असेल. आता आपण जाऊया नेक्स्ट एमसीक्यू कडे, काय म्हणते आपण बघूया. बघा काय म्हणते, फर्टिलायझेशन ऑफ ओम नॉर्मली टेकन प्लेस इन. ह्याचं पण काय, इथे परत आपल्याला लोकेशन विचारलेलं. ओके, मॅपमध्ये टाकायचं आहे का, नाही. बघा आता फर्टिलायझेशन झाले, फर्टिलायझेशन म्हणजे काय. ओके, फर्टिलायझेशन म्हणजे काय, मला वाटते 2-3 वेळा ही क्वेश्चन कशामध्ये आपलं नॉर्शेट मध्ये पण विचारलेलं आहे. ओके, फर्टिलायझेशन म्हणजे काय, फ्युजन ऑफ काय काय फ्युजन होणार आहे याच्यामध्ये, फ्युजन ऑफ मेल स्पर्म. ओके, फ्युजन ऑफ मेल स्पर्म आणि अजून काय, फिमेल ओवम. फिमेल ओवम हे काय प्रोड्यूस करणार, टू फॉर्म जायगोट. ओके, जायगोट हे आपल्याला पहिलं नाव, ज्यावेळी आपण जन्माच्या अगोदर ओके आपल्याला नाव काय ठेवलेलं असतं, जायगोट. ओके, चला ठीक आहे. जायगोट इथं फॉर्मेशन करणार आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, फर्टिलायझेशन म्हणतो. बरं का. हे कुठे होणार आहे असं विचारलेलं आहे. ही होणार आहे नॉर्मली कुठे, नॉर्मली फर्टिलायझेशन. ओके, नॉर्मली फर्टिलायझेशन टेक प्लेस कुठे होणार आहे, टेक प्लेस इन एम्पुला मध्ये. एम्पुला कुठली, एम्पुला ऑफ फॉलोपिन ट्यूबची. फॉलोपिन ट्यूब मधला एम्पुला मध्ये काय होणार आहे, नॉर्मली फर्टिलायझेशन इथे होणार आहे. ओके, चला ऑप्शन मध्ये काय काय दिलेले, ओव्हरी दिले, युट्रस दिले, सर्विक्स दिले, फॉलोपिन ट्यूब दिले. बघ चला आपण डायग्राम मध्ये बघूया काय काय दिलंय. इथं फॉलोपिन ट्यूब दिसते आपल्याला, युट्रस दिसते. ओके, हे झालं फंडस, युटरिन ट्यूब झालं, अजून काय दिलं याच्यामध्ये, सर्विक्स. ओके, हे वेजना, हे ओव्हरी. चला कुठे होणार आहे ह्याच्यामध्ये, फॉलोपिन ट्यूब मध्ये काय होणार आहे, इथे फर्टिलायझेशन होणार आहे. बघा फॉलोपिन ट्यूब इथे तुम्ही बघू शकता, सॉरी. ओके, हे झालं आपलं फॉलोपिन ट्यूब. ओके, इथं तुम्ही बघू शकता. चला हे झालं. त्याच्यानंतर ऑप्शन मध्ये काय काय दिलेलं आहे, ओव्हरी, युटरस हे झालं. मग आपण फॉलोपिन ट्यूब मधलं बघू. बघा पार्ट ऑफ द एम्ब्रियो आफ्टर द फर्टिलायझेशन. बघा इथं ओव्युलेशन झालेलं आहे. ओव्युलेशन झाल्यानंतर असं इकडे त्यांनी कुठे, इकडे येणार आहे आपल्या युटरस कडे. ज्यावेळी फर्टिलायझेशन इकडे स्पर्म आल्यानंतर इथे काय होणार आहे, फर्टिलायझेशन होणार आहे. ही कुठली पार्ट असणार आहे, ही असणार आहे फॉलोपिन ट्यूब मधला एम्बुला पार्ट मध्ये इथं होणार आहे. ओके, लक्षात येते का. चला ज्यावेळी ऑप्शन मध्ये बघा फॉलोपिन ट्यूब, आता बघा फॉलोपिन ट्यूब पण ऑप्शन मध्ये आहे आणि ऑप्शन दुसरं पण आहे, जे कुठली, एम्पुला. मग तुमचं उत्तर एम्पुला जायला पाहिजे. बरं का. मी काय सांगतो, ज्यावेळी एम्पुला ऑप्शन असणार, फर्स्ट प्रायोरिटी तुम्हाला कशाला, फर्स्ट प्रायोरिटी द्यायचं आहे, फर्स्ट प्रायोरिटी कशाला, एम्पुलाला. बरं का, एवढी लक्षात ठेवा. इन केस ऑफ फॉलोपिन ट्यूब पण ऑप्शन मध्ये असेल तर हे झालं. मग आता ऑप्शन नसेल तर, म्हणजे फॉलोपिन ट्यूबच नसेल तर आपण डायरेक्टली एम्पुलस देऊ, पण असलं तरी पण आपल्याला एम्पुलस द्यायचं. ओके, चला मग ऑप्शन मध्ये काय काय दिलेलं आहे, ओव्हरी हे काय करतो, ही करणार आहे प्रोड्यूस ओवा, किंवा अजून काय म्हणू शकतो आपण,
अंडा. ओके, एग्स हे तयार करतो. आता युटरस काय करणार आहे, ही काय, ही साईट ऑफ इम्प्लांटेशन आहे. हे काय, साईट ऑफ इम्प्लांटेशन. साईट ऑफ इम्प्लांटेशन. अजून काय करतोय, युटरस मध्ये फिटल डेव्हलपमेंट होतात बरं का. फिटल डेव्हलपमेंट, फिटल डेव्हलपमेंट होणार आहे. ओके, डेव्हलपमेंट. आता सर्विक्स. सर्विक्स काय, ही लोअर ओपनिंग ऑफ द सर्विक्स, सॉरी सर्विक्स म्हणजे लोअर ओपनिंग, लोअर ओपनिंग ऑफ द युटरस, ओपनिंग ऑफ युटरस. ओके, हे झालं. फॉलोपिंटो आपण ऑलरेडी बघितलं, ही काय, साईट ऑफ फर्टिलायझेशन आहे. ओके, फॉलोपिंटो काय, ही साईट ऑफ फर्टिलायझेशन, साईट ऑफ फर्टिलायझेशन असणार आहे. ओके, चला मग आपलं उत्तर कुठली, ऑप्शन डी आपलं उत्तर एकदम बरोबर असणार आहे. ओरी आपण बघितलो, ओरी, ओरी कुठं गेलं, ओरी, ओरी इथं काय करतो, ही एग प्रोड्यूस करतो, हे जर आपण बघितलं पहिल्या ऑप्शन मध्ये होतं. आता नेक्स्ट काय होतं, युटरस, इथे इम्प्लांटेशन आणि काय होणार आहे, फिटल डेव्हलपमेंट होणार आहे. त्याच्या नंतर ऑप्शन काय होतं, सर्विक्स. सर्विक्स इथे कुठे, इथे खाली ए ओपनिंग ऑफ द युटरस आहे आणि फॉलोपिंटो ही काय, साईट ऑफ आपलं काय, फर्टिलायझेशन असणार आहे ही इथे. ओके, मग आपलं उत्तर आपल्याला एकदम उत्तर भेटलेले कुठली, एम्पुला, एम्पुला नाही, फॉलोपिंटो ऑप्शन ही चौथा ऑप्शन एकदम बरोबर असणार आहे. चला मग आपण आता जाऊया नेक्स्ट एमसीक्यू कडे. Persistence of a moro reflex beyond 6 month is a indicative of. बघा, persistence म्हणजे काय, मोरो रिफ्लेक्स जे कधी आपला 5 ते 6 महिन्यामध्ये काय इथं डिसअपिअरन्स व्हायला पाहिजे, त्याच्यानंतर पण हे काय पर्सिस्टन्सली अवेलेबल म्हणजे कंटिन्युअली अवेलेबल आहे, म्हणजे बच्चूमध्ये दिसतं जे रिफ्लेक्स. मग ते इंडिकेट म्हणजे काय, इंडिकेट करणार आपल्याला का बच्चूचं लिव्हर डॅमेज झाले, का ब्रेन डॅमेज झाले, किंवा पल्मनरी डॅमेज, किंवा बोन डॅमेज, काय डॅमेज झाले म्हणून इथं काय, जे आपलं मोरो रिफ्लेक्स डिसअपिअर व्हायला पाहिजे होतं, पण इथे काय पर्सिस्टन्सी म्हणजे कंटिन्यू आपल्याला रिफ्लेक्स बच्चूमध्ये बघायला भेटते बरं काय. एकदम इम्पॉर्टंट आहे मोरो रिफ्लेक्स. आपण थोडी टाइम आपल्याकडे आहे थोडा आज. ओके, मग आपण थोडक्यात डिटेलमध्ये बघूया. ओके, जे लास्ट क्वेश्चन जे इम्पॉर्टंट आहे थोडे आपण डिस्कसमध्ये म्हणजे डिटेलमध्ये आपण बघू शकतो. चला, जे कुठली बघायचं आपल्याला, पहिलं आपण मोरो रिफ्लेक्स बद्दल बघूया. मोरो, मोरो रिफ्लेक्स. बघा, ह्या रिफ्लेक्स मध्ये आपण आपल्याला काय भेटणार आहे, बघा आपण बच्चूला कसे काय म्हणू शकतो, आपण स्टिम्युलेट करणार आहे. ओके, एकच मिनिट. ओके, मोरो रिफ्लेक्स. बघा, ह्याच्यामध्ये बच्चूला आपण काय स्टिम्युलेट देणार आहे आणि त्याच्यानंतर रिफ्लेक्स आपल्याला काय भेटणार आहे. बघा, पहिला आपण स्टिम्युलेट काय करणार आहे बच्चूला, ओके, बघा आपण बच्चूला कसं करणार आहे, आपण पहिला बच्चूला पकडणार आहे. बघा काय म्हणतो मी, होल्ड, होल्ड द चाइल्ड, होल्ड द चाइल्ड, आपल्याला बच्चूला पकडायचं आहे. ओके, कसं, इन द सेमी पोलर मध्ये. ओके, किंवा सेमी पोलर किंवा सेमी सिटिंग मध्ये म्हणा. ओके, सेमी सिटिंग पोझिशन मध्ये. ओके, सेमी सिटिंग पोझिशन मध्ये असे. ओके, पकडला तुम्ही. त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला, सडनली, देन सडनली खाली घ्यायचंय. ओके, देन सडनली लोअर डाऊन. ओके, लोअर डाऊन, किती, लोअर डाऊन हेड, जे डोकं आहे बच्चूचा. ओके, 30 डिग्री पर्यंत आपल्याला काय करायचंय, खाली घ्यायचंय. ओके, आता बघा, आता आपण सेमी सिटिंग मध्ये असं पकडलेलं बच्चू, सॉरी असं पकडलेलं समजा. ओके, कुठं गेलं, असं पकडलेलं आहे बच्चूला. ओके, मग आपल्याला सडनली काय करायचंय, 30 डिग्री मध्ये खाली घ्यायचंय. ओके, आपल्याला बच्चूला 30 डिग्री मध्ये असं डायरेक्टली त्याची हेड, ओके, लोअर डाऊन करायचं आहे, हेड किती, 30 डिग्री पर्यंत. ओके, एवढं लक्षात आलं. आता ज्याच्या नंतर आपल्याला जे रिफ्लेक्स भेटणार आहे, ओके, जे रिफ्लेक्स भेटणार आहे किंवा रिॲक्शन भेटणार आहे, बघा काय भेटणार आहे, त्याच्यामध्ये बच्चूचं कसं शार्प एक्सटेन्शन असणार आहे. ओके, शार्प एक्सटेन्शन विथ अबडक्शन, बरं का, विथ ॲबडक्शन फॉलोड बाय, कधी, फॉलोड बाय काय, कशाचं नंतर, बघा पहिलं होणार आहे शार्प फ्लेक्शन विथ ॲडक्शन. ओके, विथ ॲडक्शन. ओके, बघा कसं असणार आहे, शार्प एक्सटेन्शन आणि अबडक्शन फॉलोड बाय द शार्प फ्लेक्शन. बघा मी काय म्हणतो, बघा शार्प एक्सटेन्शन म्हणजे, अबडक्शन म्हणजे काय, जे आपलं बॉडीचं सोडून थोडी लांब, शार्प एक्सटेन्शन. ओके, असं होत आहे, फॉलोड बाय द शार्प फ्लेक्शन. ओके, फ्लेक्शन म्हणजे जवळ येणे आणि ॲडक्शन. बघा बच्चू असं करणार परत, म्हणजे पहिलं थोडी बाहेर एक्सटेन्शन म्हणजे शार्प मध्ये, परत इकडे काय करणार आहे, ॲडक्शन आणि फ्लेक्शन करणार आहे. ओके, मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल. बघा, थंब आणि फिंगर. ओके, हे कसं असणार आहे, विथ सी शेप मध्ये. ओके, सी शेप पोझिशन मध्ये असणार आहे. ओके, सी शेप पोझिशन मध्ये असं, हे काय, सी.
चला, मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल डायग्राम मध्ये काय आहे का. चला, हे असणार आहे मोरो रिफ्लेक्स. आपण ज्यावेळी बच्चूला सेमी सिटिंग पोझिशन मध्ये ठेवणार आहे. ओके, हेच बच्चू समजा आपण सेमी सिटिंग मध्ये ठेवले. आपण सडनली काय केलं, ह्याचा हेड आहे डायरेक्टली सडनली आपण लो केलो 30 डिग्री पर्यंत. ज्यावेळी बच्चूचं रिएक्शन काय होणार आहे, बच्चूच्या ह्याच्यामध्ये रिएक्शन मध्ये शार्प काय होणार आहे, पहिला एक्सटेन्शन होणार आहे आणि फॉलोड अबडक्शन होणार आहे, असं लांब जाणार थोडी. त्याच्यानंतर पटकन परत काय होणार आहे, इथे फ्लॅक्शन होणार आहे आणि एडक्शन होणार आहे बच्चू मध्ये. ओके, हे बघा आता हे पण आपण डिस्कस केलेलं आहे. याचं एज ऑफ डिसअपिअरन्स म्हणजे ही कंटिन्युअली किती महिन्यापर्यंत असायला पाहिजे. नॉर्मली बघा आपल्याला 5 ते 6 महिन्यामध्ये हे काय डिसअपिअरन्स व्हायला पाहिजे. ओके, लक्षात येते का, तेवढं लक्षात असायला पाहिजे तुमचं. आता परफेक्ट विचारल्यावर काय म्हणायचं तुम्हाला, 5 महिने, 5 नाही रे बाबा, 6 महिना. ओके, एज ऑफ डिसअपिअरन्स. ओके, एक्झॅक्ट किंवा एक्झॅक्ट. ओके, तुम्हाला 6 मंथ. ओके, ऑप्शन मध्ये असेल तर फर्स्ट प्रायोरिटी द्यायचं. फर्स्ट प्रायोरिटी 6 महिन्याला बरं का. 5 असेल, 5 ते 6 एकदम ॲक्युरेट. त्याच्यानंतर तुम्हाला 5 पण दिले आणि 6 पण दिलं असेल तर तुम्हाला 6ला टच करायचं आहे, एकदम फर्स्ट प्रायोरिटी असणार आहे. ओके, एवढं आपल्याला लक्षात आलं. हा बाबा 5 ते 6 महिन्यामध्ये ही काय डिसअपिअरन्स होणार आहे, म्हणजे आपण जे स्टिम्युलंट दिल्यानंतर पण पुढे जाऊन ही बच्चू मोरो रिफ्लेक्स करणार नाहीये. इन केस ऑफ म्हणजे काय म्हटलं आपण, परसिस्टंट म्हणजे कंटिन्यू असंच असेल तर. ओके, परसिस्टंट. ओके, परसिस्टंट मोरो रिफ्लेक्स कधी ही 6 महिन्यानंतर पण असेल तर आपण ह्याच्यामध्ये काय बघा, ह्याच्यामध्ये काय कॉज असू शकतो, म्हणजे काय पॉसिबिलिटी असू शकतो, म्हणजे काय इंडिकेट करणार आहे, इंडिकेट काय करणार आहे, कंटिन्यू असेल तर किंवा परसिस्टंट असेल तर. बघा ह्याच्यामध्ये असू शकतो न्यूरोलॉजिकल. ओके, न्यूरोलॉजिकल किंवा अजून काय म्हणू शकतो, ऑर ब्रेन डॅमेज असू शकतो. ब्रेन डॅमेज असू शकतो. मग ह्याचा कॉज काय काय होऊ शकतो. ओके, याची कॉज काय काय होऊ शकतो. ओके, एक असणार आहे सेरेब्रल पाल्सी, एक असणार आहे सेरेब्रल पाल्सी किंवा अजून काय ब्रेन डॅमेज किंवा डॅमेज झालं का ब्रेन इंजुरी. ओके, इंजुरी आणि याच्यामध्ये डेव्हलपमेंट डिसऑर्डर पण असू शकतो बरं का. डेव्हलपमेंटल डिसऑर्डर पण असू शकतो. मोरो रिफ्लेक्स खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. चला, मोरो रिफ्लेक्स. चला, परसिस्टंट ऑफ मोरो रिफ्लेक्स बियॉन्ड द 6 मंथ इज इंडिकेटिव्ह. काय काय दिलेले, लिव्हर डॅमेज नाही, पल्मनरी डॅमेज नाही, बोन डॅमेज पण नाही. मग आपलं उत्तर असणार आहे कुठली, ब्रेन डॅमेज. ह्याच्यामध्ये न्यूरोलॉजिकल आणि किंवा ब्रेन डॅमेज असणार आहे. कधी, ज्यावेळी मोरो रिफ्लेक्स डिसअपिअर व्हायला पाहिजे होतं 6 महिन्यामध्ये, मग ते कंटिन्यू असेल तर आपल्याला इंडिकेट करते बाबा ही बच्चूमध्ये ब्रेन डॅमेज असू शकतो. ओके, चला मग आपले उत्तर कुठली, दुसरी उत्तर एकदम बरोबर असणार आहे, ब्रेन डॅमेज. चला आता नेक्स्ट एमसीक्यूकडे आपण मारूया. चला बघा काय म्हणते, मम्स अफेक्ट डॅश कुठली ग्लँडला अफेक्ट करणार आहे. ओके, पॅरोटिड, एंडोक्राइन, हे काय इंग्विनल आणि हे काय सीबीसीएस. बघा मम्स मध्ये पण मला वाटते जे कॉम्प्लिकेशन्स वगैरे आहेत. ओके, नॉर्सर मध्ये खूप म्हणजे खूप वेळ विचारायला. ओके, चला आपल्याला टाइम आहे का, चला टाइम आहे, आपण पटकन ह्याचा पण थोड्या डिटेलमध्येच बघूया. मम्स. ओके, मम्सला अजून काय म्हणतात हे पण विचारलेलं बरं का, रुबुला पण म्हणतात आपण. मम्सला आपण रुबुला म्हणतो. हे काय, ही व्हायरल इन्फेक्शियस डिसीज आहे. ओके, व्हायरल इन्फेक्शियस डिसीज आहे. ओके, हे झालं. याचे एजंट काय असणार आहे, याचं एजंट असणार आहे RNA मिक्झो व्हायरस. RNA मिक्झो व्हायरस काय, पॅरोटायटिस. ओके, तुम्हाला लक्षात आला असेल आता उत्तराची. ओके, हे झालं. त्याच्यानंतर अजून काय इम्पॉर्टंट, त्याचं इन्क्युबेशन पिरियड किती असते बाबा, 14 ते 21 दिवस असणार आहे. ओके, आणि ह्याचं अजून खूप वेळ विचारलेलं काय, पिरियड ऑफ इन्फेक्टिव्हिटी म्हणजे ह्याची इन्फेक्शन कधी जास्त असणार आहे. ओके, इन्फेक्टिव्हिटी. ओके, चला हे झालं. हे कधी असणार आहे, जस्ट बिफोर, थोडी अगोदर आणि आफ्टर. ओके, आफ्टर कधी, जे आपलं पॅरोटाइड काय ग्लँड स्वेलिंग असणार आहे. ओके, ग्लँड स्वेलिंग सुरुवात होणार आहे. ओके, स्वेलिंग बिगिन्स. लक्षात येते का, ज्यावेळी पॅरोटाइड ग्लँड स्वेलिंग होणार आहे त्याचं जस्ट बिफोर आणि आफ्टर पॅरोटाइड ग्लँड स्वेलिंग थोडी इकडे तिकडे काय असणार आहे, ह्याची पिरियड ऑफ काय इन्फेक्टिव्हिटी म्हणजे जे एकमेकांना हे पसरणार आहे. ओके, बघा ह्याची मोड ऑफ ट्रान्समिशन हे पण लक्षात ठेवा. कसं ट्रान्समिट होणार आहे, ही असणार आहे ड्रॉपलेट म्हणजे काय, जे आपलं रेस्पिरेशन थ्रू होतं. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. हे झालं जे मेन महत्वाचे. ओके, त्याचं कॉम्प्लिकेशन्स आपण इथे बघणार आहेत. ओके, बघा कॉम्प्लिकेशन्स. ओके,
इम्पॉर्टंट आहे, खूप वेळ म्हणजे खूप वेळ, एकदम इम्पॉर्टंट. मम्समध्ये खूप क्वेश्चन्स ह्याच्यावरती चाललेले आहे. बघा चला, जे मोस्ट कॉमन इन चाइल्डमध्ये कॉम्प्लिकेशन बघतोय बरं का. मोस्ट कॉमन इन चाइल्डमध्ये आपल्याला कुठली जे कॉम्प्लिकेशन आपल्याला बघायला भेटते त्याच्यामध्ये असणार आहे असेप्टिक मेनिंजायटिस. मेनिंजायटिस ओके, असेप्टिक मेनिंजायटिस ही असणार आहे मोस्ट कॉमन इन चाइल्डमध्ये. ओके, त्याच्यानंतर मोस्ट कॉमन इन अडल्टमध्ये. ओके, अडल्टमध्ये. ओके, अडल्टमध्ये पण कुठली, आता आपण पहिला बघूया मेलमध्ये. मेलमध्ये काय असणार आहे, ऑर्कटाइज. ओके येस. ओके, ऑर्कटाइज म्हणजे काय, इन्फ्लेक्शन किंवा इन्फ्लामेशन ऑफ, काय म्हणू शकतो, इन्फेक्शन इन्फ्लामेशन ऑफ द कशाची, टेस्टिसची, किंवा इन्फेक्शन लिहून घ्या चालतंय. ओके, इन्फेक्शन ऑफ कशाची, टेस्टिसची. ओके, एवढं लक्षात आलं. तेच मोस्ट कॉमन सेम एज इट इज फिमेलमध्ये. ओके, अडल्ट फिमेलमध्ये काय असणार आहे, ही असणार आहे ओव्हरायटिस. ओव्हरायटिस. ओके, याचा अर्थ काय होतो, इन्फेक्शन. ओके, इन्फेक्शन ऑफ कशाची, ओव्हरीजची. ओके, बघा इथे झालं टेस्टिस खराब, इन्फेक्शन झालं त्याच्यामध्ये, आणि इकडे झाले ओव्हरीज. बघा मेलमध्ये पण इथे प्रॉब्लेम आणि फिमेलमध्ये पण ओव्हरीजमध्ये प्रॉब्लेम होते. एवढं दोन्ही बघितल्यावर तुम्हाला काय करू म्हणजे लक्षात येते बाबा, मम्स आर अफेक्ट, किंवा मम्स काय करतो, ही स्टेरिलिटी करतो, स्टेरिलिटी. ओके, लक्षात आलंय का. बघा इथे जे प्रोडक्शन रिप्रोडक्शनसाठी इथे टेस्टिसचं काम आहे आणि इथं ओव्हरीजचं काम आहे. मेलमध्ये फिमेलमध्ये हे दोन्ही खराब म्हणजे इन्फेक्टेड झाला असेल तर मम्स ही कॉज करू शकतो, ही स्टेरिलिटी कॉज करू शकतो. ओके, एकदम इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, चला याच्यामध्ये आपण काय बघितलं, मम्स ही रोबोला आहे, व्हायरल एक आहे, व्हायरल डिसीज आहे, आणि त्याच्यानंतर त्याचे पॉझिटिव्ह एजंट RNA मिक्सोव्हायरस आहे. पॅरोटिडायटिस तुमचा उत्तर लक्षात आलं असेल. इन्क्युबेशन पिरियड हे झालं आणि मोड ऑफ ट्रान्समिशन एवढं झालं. ओके, हा बघा फर्स्ट कंप्लीट काय असणार आहे, पच्चूचा फर्स्ट कंप्लीट मम्समध्ये. ओके, काय असणार आहे ह्याच्यामध्ये, एक असणार आहे फिवर. ओके, त्याच्यानंतर काय, इयरमध्ये पेन असणार आहे, पेन इन इयर. ओके, पेन इन इयर ही असणार आहे. ओके, ह्याच्यामध्ये कुठली जे आपलं ग्लँड हे आपण बघितलं का, नाही. ओके, चला ह्याच्यामध्ये आपलं सबलिंग्वल. ओके, सबलिंग्वल किंवा सबमॅन्डिब्युलर, सबमॅन्डिब्युलर ग्लँड इथं काय होणार आहे, इथं स्वेलिंग होणार आहे. ओके, मला वाटतं उत्तर आता भेटलं असेल. ओके, चला ऑप्शनकडे आपण जाऊया. बघा पॅरोटिड आहे का, एंडोक्राइन आहे का, इंग्वेनल सेबेसिस नाही, इंग्वेनल एंडोक्राइन आहे, मग कुठली, आपलं पहिली उत्तर. ओके, पहिली उत्तर पॅरोटिड ग्लँड इथे अफेक्ट होणार आहे कशामध्ये, मम्समध्ये. मला वाटतं तुमचं उत्तर इथं भेटलं असेल. ओके, मम्स मधलं जे कॉम्प्लिकेशन आहे बघा, ही खूप महत्वाचं आहे. तुम्हाला रट्टा मारलं तरी काही प्रॉब्लेम नाही, ही तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ओके, चला हे झालं. बघा पॅरोटिड ग्लँड इथे स्वेलिंग झालेलं आहे, हेल्दी नॉर्मल पॅरोटिड ग्लँड आहे इथे. ओके, त्याच्यानंतर इथे काय झालेलं आहे, पॅरोटायटिस. ओके, इथे बघा स्वेलिंग पॅरोटिड ग्लँड, पॅरोटायटिस झालेलं आहे. ओके, चला सेकंड लास्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, इन नॉर्मल चाइल्ड एंटेरियर फंटानेले ओके युजली क्लोजेस बाय. बघा जे आपलं बच्चूमध्ये एंटेरियर आणि पोस्टेरियर फंटानेले असतात. ओके, हे नॉर्मली कधी क्लोज होणार आहे असं विचारलेलं आहे. ओके, चला मग आपण बघूया थोडक्यात. कुठं गेला आपला डायग्राम. ओके, चला बघा आपल्या मध्ये म्हणजे काय, बच्चूमध्ये फिटल ज्यावेळी तुम्ही फिटल स्कल बघणार आहे. ओके, ज्यावेळी तुम्हाला टोटल किती 6 फंडानल म्हणजे असणार आहे, पण जे आपण एक्झामिन करायला म्हणजे आपण प्रत्यक्ष बघायला जातो फक्त आपल्याला 2च फंटानल इथे भेटणार आहे. कुठली एक असणार आहे एंटेरियर फंटानल, एक असणार आहे पोस्टेरियर फंटानल. बघा ही आहे फिटलचं स्कल. बघा हे पुढचं तुम्हाला काय दिसते, ही आहे फ्रंटल बोन. ओके, ही पण काय असणार आहे, फ्रंटल बोन. याच्यामध्ये ही कुठली आहे, ही असणार आहे पॅरेटल बोन, ही आहे पॅरेटल बोन. बघा फ्रंटल बोन, पॅरेटल बोन, त्याच्या नंतर खाली असणार आहे कुठली, ऑक्सिपिटल बोन. लक्षात येते का. चला याच्यामध्ये हे सुचर लाईन वगैरे तुम्हाला दिसतात. ओके, हे सुचर लाईन वरूनच काय झालेलं आहे, इथे फंटानेल तयार झालेलं आहे. बघा इथे कुठली दिसते तुम्हाला, ही असणार आहे कोरोनल सुचर. ओके, त्याच्यानंतर ही असणार आहे फ्रंटल सुचर, त्याच्यानंतर ही असणार आहे सजायटल सुचर. ओके, ही असे सगळे मिळून ओके इथं काय झालेलं आहे, इथं अँटेरियर फंटानेल इथे काय क्रिएट झालेलं आहे. ओके, एवढं लक्षात आलं का, आणि आपण फंटानेल ओके एंटेरियर विचारलंय. ओके, एवढं लक्षात आलंय का. चला एक स्लाइड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं क्लिअर होऊन जातील एंटेरियर आणि पोस्टेरियर फंटानेल मध्ये. बघा सुचर म्हणजे काय, सुचर म्हणजे काय असते, ही असणार आहे जॉईंट बिटवीन द स्कल बोन्स. बघा सुचर काय, जॉईंट बिटवीन द स्कल बोन्स. ही काय, ही सुचर्स आहे. आता समजा ही सजायटल सुचर आहे, हे दोन्ही पॅरेटल बोन आहे, त्याच्यामधलं काय जॉईंट आहे, हे काय ही सुचर्स. ओके, मला वाटतं लक्षात आलं असेल तुम्हाला. एक्झाम्पल काय, फॉर जॉईंट वगैरे. ओके, इन द न्यूबॉर्न सुचर आर सेपरेट टू प्रोव्हाइड द स्पेस ऑफ फॉर द ग्रोथ अँड
ब्रेन. बघा ज्यावेळी बच्चूमध्ये न्यू बर्न सुचर ही कसं असणार आहे, ही सेपरेट असणार आहे. कशासाठी? टू प्रोव्हाइड द स्पेस, म्हणजे जागा देण्यासाठी. कशाला जागा द्यायचं आहे? ग्रोथ ऑफ अ ब्रेन. ब्रेनचं जागा म्हणजे ब्रेन डेव्हलपमेंट किंवा ग्रोथ होण्यासाठी इथं काय द्यायचं आपल्याला? जागा भेटते. ओके, हे सुचर तिथे क्रिएट करून देणार आहे न्यूबॉर्न बच्चूमध्ये. ओके, लक्षात आले? ओके, चला हे क्लिअर झालं. त्याच्यानंतर ड्युरिंग फिजिकल एक्झामिनेशन फॉलोइंग सुचर आर. बघा तुम्हाला कुठले कुठले तुम्हाला सुचर तिथे भेटणार आहे. बघा फ्रंटल सुचर, जे दोन्ही फ्रंटल बोन मध्ये इथं होते. ओके, इथं कुठे आहे? फ्रंटल सुचर. बघा इकडे इकडे फ्रंटल बोन आहे, त्याच्यामधले काय भेटणार आहे तुम्हाला? फ्रंटल सुचर. आणि फ्रंटल आणि हे कुठली? पॅराटल बोन मध्ये तुम्हाला दिसणार आहे कोरोनल सुचर. ओके, आपण जस्ट बघितलं. त्याच्यानंतर पॅराटल मध्ये दोन्हीमध्ये सजाटल सुचर. त्याच्यानंतर पॅराटल आणि ऑक्सिपिटल मध्ये लॅम्बडल सुचर आपल्याला भेटणार आहे. त्याच्यानंतर पॅराटल आणि हे कुठले? सॉरी, एकच मिनिट. ओके, हे पॅराटल झालं. त्याच्यानंतर हे काय बरं का? हा, इकडचं खाली ह्याच्यामध्ये नाही आहे का? ओके, हे असं दाखवलेलं आहे बरं का. इथं साईडला कुठली? आपला टेम्पोरल बोन असणार आहे. पॅराटल आणि टेम्पोरल बोन मध्ये हे सेंटरमध्ये कुठली? इथे स्क्वॅमोझल सुचर आपल्याला बघायला दिसणार आहे. ओके, चला जे आपलं मेन बघणार आहे आपण फंटानल. फंटानल हे काय असतं? वाईड गॅप बिटवीन द सुचर लाईन. जे सुचर लाईन मध्ये जे वाईड गॅप आहे ह्यालाच आपण काय म्हणतो? फंटानल म्हणणार आहे. ओके, लक्षात येते का? चला टोटल किती फंटानल असणार आहे? 6 असणार आहे. ओके, एक असणार आहे एंटेरियर फंटानल आहे, दुसरा असणार आहे पोस्टेरियर फंटानल आहे. हे आपल्याला एक्झामिनेशन वेळी दिसणार आहे. पण नाही दिसणार आहे कुठली? स्फेनॉइड फंटानल 2 असणार आहे आणि मस्टर्ड फंटानल 2. 2 2 4 4 2 6 टोटली 6 असणार आहे. पण आपल्याला बघायला भेटते फक्त 2. ड्युरिंग एक्झामिनेशन ओनली एंटेरियर आणि पोस्टेरियर फंटानल आर असेसेबल. ते बाकीचं आपण असेसेबल करू शकत नाही. बघा जे एंटेरियर फंटानल आणि पोस्टेरियर फंटानल काय फरक असते बघा. आपण पहिला एंटेरियर फंटानल बघू. ओके, ह्याला आपण दुसरं नाव काय दिलेलं आहे? ब्रॅग्मा. आणि इथे बघा शेप कसा असणार आहे? डायमंड. ओके, तुम्हाला डायमंड दिसते का इथे? यस, इथे दिसते डायमंड सारखंच. ओके, हे झालं एंटेरियर फंटानल आहे. ओके, त्याच्यानंतर ही काय? फॉर्मड बाय द 4 सुचर लाईन. इथे 4 सुचर लाईनला बनलेले आहे का? यस, इथं आहे एक कोरोनल सुचर, इथं दुसरा कोरोनल सुचर आणि इकडे कुठली? ही कुठले? सजाटल सुचर. त्याच्यानंतर फ्रंटल सुचर. ओके, बनलेले आहे का? यस, फ्रंटल 1, कोरोनल 2, कोरोनल 2 आणि सजाटल 1. एकदम बरोबर. 4 सुचरने इथे बनलेला आहे एंटेरियर फंटानल. त्याचं एंटेरियर हे काय? एंटेरियर पोस्टेरियर डायमीटर किती असणार आहे? 3 ते 4 सेंटीमीटर. ओके, एंटेरियर टू पोस्टेरियर. बघा इथं पासना. ओके, एंटेरियर टू पोस्टेरियर. ओके, ही किती असणार आहे साईज? सॉरी, आपण इकडे आलो का? ओके, किती असणार आहे? 3 ते 4 सेंटीमीटर असणार आहे. आता आडवा ओके ट्रान्सफर बघायला गेलं तर 2 ते 3 सेंटीमीटर असणार आहे. पण हे बघा, ही लक्षात ठेवायचं तुम्हाला. बिकम क्लोज बाय ही नॉर्मली कधी क्लोज होणार आहे? ही जाणार आहे 12 ते 18 महिन्यामध्ये. ओके, एंटेरियर फंटानल कंप्लीट झालाय का? चला आता आपण जाऊया पोस्टेरियर फंटानल. बघा ह्याचं नाव काय? ऑल्सो नोन आहे, ज्याला आपण म्हणणार आहे लॅम्बडा. ह्याचे शेप कसा असणार आहे? ट्रायंगल. चला ट्रायंगल तुम्हाला दिसते का? बघा इथे ट्रायंगल असे दिसते का तुम्हाला? यस, इथे ट्रायंगल दिसलेला आहे. यालाच आपण काय म्हणतो? लॅम्बडा. बघा इथे किती सुचरने तयार झालेले? 3. एक असणार आहे 2 असणार आहे लॅम्बडॉइड आणि 1 असणार आहे सजाटल. बघा कुठे? बघा इकडचं 1 सजाटल आले का? यस. इकडचं 2 लॅम्बडॉइड आलाय का? बघा यस. इथे 3 सुचरने बनलेला आहे. कुठली? आपलं पोस्टेरियर फंटानल. ओके, लक्षात आलं का? चला याचं एंटेरियर पोस्टेरियर. ओके, असं कुठं? एंटेरियर टू पोस्टेरियर ही कसं असणार आहे? 1.2 सेंटीमीटर आणि त्याच्यानंतर ट्रान्सफर डायमीटर पण सेम असणार आहे 1.2 सेंटीमीटर. आणि हे कधी क्लोज होणार आहे? ही होणार आहे 6 वीकने. ओके, किती? बघा पोस्टेरियर 6 वीकने असं लक्षात ठेवायचं. इथे 6चे पाडे येते ना? 6 12 18 6 12 18 6 12 18. पहिलं इथे 6 असं करायचं तुम्हाला. 6 12 18. ओके, इथे 6 लक्षात ठेवायचं, इकडे 12 18 लक्षात ठेवायचंय. म्हणजे पोस्टेरियर कधी क्लोज होते? 6 वीकला आणि बिकम हे पुढचं एंटेरियर 12 ते 18. ओके, मला वाटतं तुमच्या लक्षात आला असेल. चला मग आपण हुडकूया पटकन आपलं उत्तर. इन द नॉर्मल चाइल्ड एंटेरियर फंटानल युजली क्लोज बाय. असं केलं तुम्ही 6 12 18. आता एंटेरियर म्हणजे 12 ते 18. इथे एकदम उत्तर बरोबर असणार आहे 12 ते 18 महिने. चला मग आपलं उत्तर हुडकूया. 6 मंथ दिलेले म्हणजे ही कुठली? ही झालं पोस्टेरियरचं. ओके, मग आपलं उत्तर असणार आहे का? नाही. इथे विचारलं एंटेरियर 30 मंथ नाही, खूप झाले. 36 महिने हे पण खूप झाले. मग आपलं उत्तर राहिलं कुठली? सॉरी उत्तर दिसे ना. ओके, 18 महिने ही आपलं एकदम उत्तर बरोबर असणार आहे. ऑप्शन बी 12 ते 18 महिना. ऑप्शन मध्ये 18 महिने दिलेले हे आपल्यासाठी एंटेरियर फंटानल युजली क्लोज कधी होणार आहे? 18 महिन्यामध्ये. मग आपलं उत्तर बी ऑप्शन ही एकदम बरोबर असणार आहे. मग आता आपण जाऊया नेक्स्ट एमजीक्यू कडे. त्याचा अगोदर ही इम्पॉर्टंट आहे बरं का. तुम्हाला
नोट करून घ्या किंवा स्क्रीनशॉट नको तुम्ही लिहूनच ठेवा बरं का. एकदम इम्पॉर्टंट अँटेरियर आणि पोस्टर फ्रंटलमध्ये. ओके, परत तुम्हाला असले स्लाइड कधी कधी मी आणत असतो. ओके, हे स्वतः बनवलेले स्लाइड आहे बरं का, असं नाही की कुठलं उचललंय. ओके, चला त्याच्यानंतर व्हॉट इज द ब्रेग्मा. ओके, चला ब्रेग्माच आपण जस्ट स्टडी केलेलं आहे. ओके, ब्रेग्मा म्हणजे काय, बेनिन ट्यूमर ऑफ द ब्रेस्ट. ओके, बेनिन ट्यूमर ऑफ द युटरस. ओके, टाईप ऑफ फीडिंग प्रॅक्टिस. याचा मधलं काहीच नाही बघा. कुठले आपण जस्ट बघितलो का ब्रेग्मा, बघा आपण जस्ट स्टडी केलेला आहे ब्रेग्मा. ब्रेग्मा म्हणजे काय, अँटेरियर फंटानेलला पण ऑल्सो नोन ॲज काय म्हणतो आपण, ब्रेग्मा म्हणतो. इथे आपण जस्ट स्टडी केलेलं आहे. ओके, जस्ट आपण अभ्यास करू, तिथे पुढे आलेले आहे. मग आपलं उत्तर काय असणार आहे, आपलं व्हॉट इज द ब्रेग्मा, ए याला आपण काय म्हणतो, ऑल्सो नोन ॲज द अँटेरियर फंटानेल. हे ऑप्शन आहे का आपल्याकडे, नाही नाही नाही. मग आपलं उत्तर नन ऑफ द अबोव. चौथे उत्तर आपलं हे एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला आपलं इथे DHS 2021चे ओके सर्व जे नर्सिंग रिलेटेड MCQ होते जे आपण इथे कव्हर केलेले आणि त्याचं एक्सप्लेनेशन वगैरे अनालिसिस आपण सगळे व्यवस्थित केलेले. तुम्हाला जे इम्पॉर्टंट वाटते किंवा मी ज्यावेळी इम्पॉर्टंट म्हणून लिहिलेले जे तुम्हाला नोट्स करून घ्यायचं आहे. आणि बघा जे प्रत्येक वेळी तुम्हाला माझा व्हिडिओ बघताना बरं का, ज्यावेळी तुम्हाला नोट्स करायचंच आहे. ओके, आता तुम्ही बघा माझा व्हिडिओ आता बघितलाय. ओके, तुम्ही नोट्स काढलाय, मग तुम्हाला ही व्हिडिओ परत बघायची गरजच नाहीये. ओके, असं असायला पाहिजे की नाही बाबा मी 4 वेळा बघतो 5 वेळा. ओके, टाइम इज मनी कशाला म्हणतात, म्हणजे तुमचा हा टाइम आहे बाबा तुम्हाला वेस्ट नाही करायचा आहे. ओके, कुठल्या पण गोष्टीमध्ये डबल एकदा वाचलं की रिव्हिजनला किती 2 ते 3 मिनिट जाते तुम्हाला, अख्खा क्लास तुम्ही रिव्हिजन करू शकता. ओके, चला आपलं DHS 2021 इथे कम्प्लीट झालेलं आहे. याच्या नंतर आपण काय करणार आहे, ओके नॉर्सेटची इथे आपण सुरुवात करणार आहे. ओके, नॉर्सेटची ओके जे MCQचं PDF वगैरे असेल तर माझ्याकडे पण आहे थोडीफार, तुमच्याकडे पण एक्स्ट्रा असेल तर तुम्ही मला शेअर करू शकता. आणि मी नॉर्सेट 1 ते 10 पर्यंतचे PYQ झालेले ओके जे आपण कव्हर करणार आहोत त्याच्यामध्ये. ओके, चला ऑलरेडी आपल्या क्लास प्लेलिस्टमध्ये एवढं व्हिडिओचं हे पडलेलं आहे बरं का क्लासेस. ओके, DML झालं, DHS झालं, CHO. ओके, आता DHS 2021 पण पडलेलं आहे. ओके, सगळं तुम्ही बघू शकता. आणि आपण आता सुरू करणार आहे नॉर्सेट. ते तुम्हाला काय करायचं आहे, नॉर्सेटचं PYQ बघताना तुम्हाला 100% नोट्स करायचे, कारण जे मॅक्झिमम PYQ मध्ये रिपीट होतात बरं का. एक 30 ते 40% असं क्वेश्चन असतात जे 100% रिपीट होतं, म्हणजे रिपीट होतं. ओके, चला मग आपण नेक्स्ट भेटूया नॉर्सेटमध्ये, किंवा आपलं 1-2 त्रिशूल सिरीज पण आपण कव्हर करणार आहे, कारण त्रिशूल सिरीज थोडं लेंथी टाइम झालं बंद पडलेलं आहे. ओके, त्याच्यामध्ये पण एक क्लास करू. मग आपण नॉर्सेट ही इथे काय PYQ सिरीज आपण इथे सुरू करणार आहोत. ओके, चला जे असं नंतर तुम्हाला काय करायचंय, फीडबॅकमध्ये ओके लाईक करा आणि कॉमेंटमध्ये फीडबॅक देऊ शकता आणि काही क्वेरी असेल तर विचारू शकता. ओके, आणि अजून कुठलं जे मला PYQ पाहिजे ओके तुम्ही कॉमेंटमध्ये मला सांगू शकता. ओके, मी त्याचं कव्हर करून टाकणार. आणि त्याच्यानंतर शेअर करा जे तुमच्या मित्रमैत्रिणी CHO मध्ये म्हणजे CHO DML DHS आणि नॉर्सेटची तयारी करत असेल किंवा BSc नर्सिंगमध्ये किंवा डिप्लोमा नर्सिंगमध्ये स्टडी करत असेल तर त्यांना पण आपल्या चॅनलचं लिंक शेअर करत जावा. ही कंप्लीट आपल्या चॅनलमध्ये आपण मराठीमध्ये सांगतो बरं का, म्हणजे काय ज्यावेळी आपुलकी भाषेमध्ये आपण डिस्कशन केला जे आपलं लक्षात येते बरं का. हे झालं, त्याच्यानंतर संशय करायला विचारायचं नाही. चला मग आपण भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये त्रिशूलामध्ये किंवा आपलं नॉर्सेट सिरीजमध्ये. ओके, चला मग धन्यवाद. तुम्हाला काय करायचंय, टाइम न वेस्ट करता अभ्यास करायचे. DHS आणि DMLच्या वेकेन्सी कधी पण येऊ शकतात. ओके, असं पण नाही की बाबा उद्याच येतात. ओके, थोडा टाइम इकडे तिकडे जाऊ शकतात, पण तुम्हाला काय करायचंय, एक्झाम अगोदर ओके नोटिफिकेशन यायचं अगोदर तुम्हाला स्टडी राहायचंय. ओके, काय म्हणतात त्याला, रेडी स्टडी गो. ओके, म्हणजे रेडी राहायचंय तुम्हाला, असं नाही बाबा की वेकेन्सी आल्यानंतर चला मी अभ्यास करायला लागतो. ओके, ज्यावेळी आता बघा तुम्ही एक 100 मध्ये ओके 100 मध्ये तुम्ही ते 10 मुलं असायला पाहिजे. ओके, कुठल्या पण एक्झाम घ्या तुम्ही, प्रत्येक एक्झाम मध्ये 100 मधलं 10 विद्यार्थी असं असतात त्यांनी कंटिन्यू पहिल्यापासून स्टडी करायला. ओके, जे बाकीचं 90 मधला ओके एक 10-20 जण असं असतात. ओके, एक्झाम आल्यानंतर एक अभ्यास करायला सुरू करतात. ओके, बाकीचं असंच एक्झामला येतात. ओके, मग तुम्हाला काय करायचंय, सतत अभ्यास करून प्रॅक्टिस करून तयारी होऊनच यायचंय आणि तुमचं एक सीट तुम्हाला घेऊन जायचं. ओके, चला हे झालं आपलं आजचं DHS 2021 कम्प्लीट झालं. तुम्हाला कसं पद्धतीने तयार करायचं DHS किंवा DML ऑलरेडी मी प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता. काही क्वेरी असेल तर बिंदासपणे विचारू शकता. ओके, चला मग धन्यवाद. आपण भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. धन्यवाद.